चिंगीचा नवस फेडाया आम्ही आज ज्योतिबाला गेलो. माणसांच्या गर्दीत वाट काढता काढता नाकीनं आलं. आपण एकदाच पोचलो बुवा गाभाऱ्या पातून. समोर बघतो तर काय, 2 ज्योतिबा. म्हणजे एक आपला नेहमीचाच आणि दुसरा कंची तरी देवी सोबत घेऊन उभा होता. विचारलं तर म्हणला सावित्री देवी. मी म्हणलं बा देवा, एकाच्याच नवसाचं सामान आणलंय, आता दोघांनी काय म्हणून देऊ? तो जोरात हसला. मी म्हणलं देवा, काही चूक झाली असेल तर माफी कर, पण असं जोर जोरात हसू नगस. तर म्हणला अरे आम्हाला नवसाची काय गरज, सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची. आणि मग ही कोण? सावित्री. मला तर काय बी उमगना झालंय. अरे तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं. काय बी काय देवा, नवस केलं तर ज्योतिबाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवीमुळं. आणि माझ्या चिंगीचं काय, तिनं बी पुस्तके गिरवलीच की. अरे भाई पर कवा ती साळत गेली तवा ना. हा वय तर काय, मग आपण ती साळत गेली ती या सावित्री देवीमुळं. बरं मग या ज्योतिबानं काय केलं रे? अरे येड्या, तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची. मला परत काय उमगना झालं होतं. मग तो मला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला, अरे जेव्हा कोण बाई शिकायला जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली. लोक लय वंगाळ बोलायची, शिव्या घालायची, शाळेत जाताना अंगावर शेण फेकायची. तेव्हा मग सावित्री रडत असेल ना? नाही, रडायची नाही, हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची. वय कर तेव्हा. आणि मग ते आता पावडर कुठं आहे, म्हणजे त्याची काय उधीबिधी झाली का काय? नाही, त्याची आता प्रोटीन पावडर झाली. हल्ली या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात, वर्ल्ड कपचे, क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना, ते याच प्रोटीन पावडर मुळे. अरे बाप, लयच लक्षण आहे की हे सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही, तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू तुला. लोक थुकाचे, शेण प्याकाचे, काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. वय खरं देवा. आणि मग काय केलं काय त्या लुगड्यांचं? अरे हल्ली त्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना, तीच कापड वापरून. मला तर काय बी कळत नव्हतं, काय चाललंय काय कळणच झालं होतं. मी आपला देवळातला तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि मी खरा चमत्कार बघितला. उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षरं होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती. चिंगीची कापडं जिथं जिथं फाटली होती ना, ती समधी जागा आता अक्षराने भरली होती. मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो. आणि घरी जाऊन बघतो तर काय, त्या डबीत भंडारा नव्हताच. त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती. चिंगी आता माझी त्याच शाईनं रिव्हिजन का काय ते करत असते. सावित्री हो देवीच ती, चमत्कार दावल्यावनी राहते होय.
निमित्ताने स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सतीश, खरं तर वेगवेगळे विषय मी म्हटलं तसं की मनोरंजन केवळ नाही तर सामाजिक भान हा विषय कायमच वाहिनीने जपलेला आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले हे व्यक्तिमत्व लोकांसमोर आणताना आज काय वाटतं? नमस्कार ताई, तुम्ही आता जे सर्व रसिक प्रेक्षकांसमोर आपले जे काही माध्यमातून सगळी मंडळी आले त्यांच्यासमोर आता जे काही सांगितलंय, खरं तर मला ते सुद्धा मांडायचं होतं, पण तुम्ही ते मांडून खरंच झालेलं नाही. पण फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि खरं तर म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाचं कौतुक करणं, सन्मान करणं आणि त्या व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणं हे फार कर्मप्राप्त आहे. आज वाहिनी म्हणून मला खरंच जिओ स्टारचे खूप मनापासून आभार मानायचे आणि त्यांचं अभिनंदनही करायचं आहे की अशी एखादी मालिका, असा एखादा विषय आपण रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय. करमणूक जे नेहमीची दैनंदिन मालिका असतात ते तर आपण करतोच, पण हा एक ब्रँड, ही एक वाहिनी अशी आहे ना जी सामाजिक बांधिलकी फ्रंट फूटवर ठेवते. आणि त्यामुळेच तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर अशी गोष्ट आपण रसिक प्रेक्षकांना नाही सांगू शकलो, ज्यांनी समाजकारण किंवा ज्यांनी समाजासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी कम्प्लिटली रूप बदललं समाजाचं. आणि ते बदलताना स्वतःमध्ये काय बदल घडले, त्यांच्या आयुष्याची गोष्ट कशी उलगडत गेली, ती सरसकट नव्हती. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण वाचलं असेल. पण ही मालिका सादर करताना ज्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या, तो प्रवास, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या 8 का 9 वर्षाच्या होत्या. ज्या वयात आपल्या आज इथे अनेक जण असतील ज्यांची लग्न झाली असतील, त्यांना मुलं असतील, मुली असतील. आज मला माहिती आहे, मला पण एक मुलगी आहे. 8 वर्षाच्या मुलीला हल्ली कोणत्या कोणत्या गोष्टींची जाणीव असते आणि त्या काळात जेव्हा एका 8 वर्षाच्या मुलीला आता ही मुलगी वयात आली, आता हिचं लग्न लावून दिलं पाहिजे, तिथून ते आज आपली इंडियन वुमेन्स क्रिकेट टीम जेव्हा वर्ल्ड कप जिंकते, त्या एका बाईच्या धाडसामुळे तिच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलेला तो महात्मा, त्याला आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो, ती व्यक्ती जर खंबीरपणे त्या बाईच्या मागे उभी नसती, त्या बाईनी त्याचा खंबीर सपोर्ट घेऊन आज त्या बाईनी स्वप्न नसते बघितले, तर ती सगळ्यांची सावित्री आई झाली नसती. आज त्या स्वप्नांची गोष्ट आणि ते स्वप्न साकार करताना तिला पडणारे अनेक प्रश्न, तो जो प्रवास होता, त्या प्रवासाची गोष्ट सांगणं फार कर्मप्राप्त आहे एक वाहिनी म्हणून. आणि आज महाराष्ट्राची सर्वात आघाडीची वाहिनी जर या वाहिनीने ही गोष्ट नाही सांगितली, तर मग कुठेतरी आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक खूप सुंदर प्रयत्न आहे आमचा आणि ही गोष्ट उलगडण्याचा आमचा अट्टहास आहे. ह्या गोष्टीवर आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि खरंच खूप आनंद होतो जेव्हा इतकी महत्त्वाची गोष्ट आपण सर्व रसिक प्रेक्षकांसमोर एक गोष्ट स्वरूपात घेऊन येतोय, जी रोज रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येईल. आणि माझी खात्री आहे ती रोज एक असा प्रश्न उपस्थित करेल, एक असं वळण रसिक प्रेक्षकांना देईल, ज्याच्यामुळे सगळे रसिक प्रेक्षक विचार करतील की आज आपण जिथे आहोत त्याच्यासाठी काही माणसं, काही लोक, काही महात्मे, काही क्रांती ज्योती, काही क्रांती सूर्य जबाबदार होते. आणि ही गोष्ट ही त्यांची गोष्ट, म्हणून ही गोष्ट सांगण्याचा आजही अट्टहास आहे, कारण का ही जबाबदारी. बरोबर. पण ही जबाबदारीचं भान स्टार प्रवाहाकडे आहे आणि पर्यायाने तू आत्तापर्यंत जे जे काही मांडलंयस लोकांपर्यंत ते निश्चित त्या प्रवाहातनं पुढे आलेलं आहे, हे निश्चित म्हणेल. पण कसं असतं ना की महात्मा ज्योतिबा फुले एक युगपुरुष आपण म्हणतो, आणि मग एखाद्या स्त्रीचं म्हणजे त्यांची पत्नी म्हटल्यानंतर तिचं जे यश आहे ना ते त्यांच्या यशाने मोजलं जातं बऱ्याचदा.
पण तुम्ही तो प्रयत्न बाजूला सारून तिचं यश तुम्ही दाखवताय. कारण का त्यांचं स्वतःचं एक इतकं भक्कम यश आहेच. आपण काही वेगळा प्रयत्न करतच नाही. आज प्रत्येक बाईचं ना एक सपोर्टिंग हजबंड असणं हे खूप स्वप्न असतं. एक्झॅक्टली स्वप्न आहे. तो सपोर्टिंग हजबंड 1830 आणि 1890च्या काळात होता. बरोबर. तिथून तो सुरू झालेला प्रवास आहे. कितीही सपोर्ट केला तरी आपण एक प्रवास जो थोड्या वेळाने बघणार आहोत, त्या प्रवासाला तोंड देणं, सामोरं जाणं, त्या काळात ही हिंमत एकत्रित आणणं. बरं, फक्त शिक्षण केलं का त्यांनी? तर नाही. त्यांनी सतीप्रथाला विरोध केला. खरं. आज अकस्मात जर 9, 10, 12 वर्षाच्या मुलीचा नवरा दगावला तर तिच्या पुढे काही आयुष्यच नव्हतं. खरं. थोड्या वेळाने कदाचित डोळ्यात पाणी येईल माझ्या बोलता बोलता, कंठ दाटून ऑलरेडी येतोय माझा, पण काय पॉइंटच नाही ना. म्हणजे हे त्या काळात सावित्रीबाई ज्योतिराव फुले, ज्यांना आपण क्रांती ज्योती म्हणतो, का म्हणतो? ह्याच कारणासाठी. फक्त इतकंच केलं का त्यांनी? नाही. त्यांनी विधवांसाठी निवारा सुरू केला. त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह, करेक्ट, त्यांनी फिमेल फिटिसाइडच्या अगेन्स्ट भरपूर आवाज उठवला आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवल्या. सो फक्त शिक्षण पुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी अशा अनेक गोष्टी रचल्या, अनेक गोष्टींच्या विरोधात जाऊन जे चूक आहे ते लोकांना दाखवून दिलं, लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं. आणि त्याच्यासाठी ते ज्या प्रवासातनं गेल्या असतील, ते इतका महत्वाचा प्रवास आहे. त्यामुळे हा प्रवास दाखवणं खरंच खूप क्रमप्राप्त आहे. खरं. म्हणजे आजच्या काळाची ती गरज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नक्कीच आहे, नक्कीच. कारण का आज आपण लिटरली म्हटलं तर वी हॅव स्टार्टेड सेलिब्रेटिंग विमेन. त्यांचं यश, आज वर्ल्ड कपच्या मुली यश जिंकल्यानंतर प्रत्येक माणूस, मग तो स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, प्रत्येकाला अभिमान होतो. प्रत्येक जण ट्विट करत होतो, प्रत्येक जण घरी टाळ्या वाजवत होतो. पण त्याची सुरुवात जर आज मी मुद्दामून, म्हणजे थोड्या वेळाने माझी एक विनंती आहे जी मी सगळ्यांसमोर मांडणार आहे. पण आज सकाळी उठून जी बाई 9 वाजताची ट्रेन पकडते, मेट्रो पकडते, उबर बुक करते, जे काही करते, घरचं सगळं आय वॉज कमिंग देअर, त्याच्या आधी 3 तास उठते, पण ती सीईओ आहे. खरं. ती प्रोग्रॅमिंग आणि कॉन्टेंट हेड आहे, ती विमान चालवते, ती डॉक्टर आहे, ती इंजिनियर. ती एका बाईमुळे, ह्या बाईनी, ज्यांना आपण सावित्री आई म्हणतो, तिने शाळा सुरू केली आणि मुलींना शिकवा हा पायंडा घातला. त्यामुळे आज आपल्या प्रत्येकाच्या घरात एक यशस्वी स्त्री आहे. अगदी अगदी खरं आहे. आणि या यशस्वी स्त्रीच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे, हा आदर्श ज्योतिबांनी घालून दिला. बरोबर. त्यामुळे ते एक आदर्श जोडपं होतं असं म्हणायला हरकत नाही. खरं तर सार्वजनिक कार्यासाठी सर्वप्रथम घराबाहेर पडलेली स्त्री जर कोणी असेल तर ती सावित्रीबाई फुले. मग आज आपण म्हणतो की आज वेगवेगळ्या क्षेत्रात, जसं आता विचार झाला की विषय झाला की वेगवेगळ्या क्षेत्रात आज ती काम करते, त्यांना आपण सावित्रीच्या लेकी असं म्हणतो. तर या सावित्रीच्या लेकी आपल्या समोर जेव्हा येत आहेत तेव्हा आजच्या महिलांना सुद्धा काही घेण्यासारखं आहे. तर तो संदेश थोडासा काय द्यावासा वाटतो आणखीन? म्हणजे आता जसं सांगितले ते मुद्दे आहेतच, पण महिलांना यातनं घेण्यासारखी काय? मला प्रश्न नाही कळला. ज्या महिला कर्तृत्व करतायत, मुद्दा कसा आहे की त्यावेळेला त्यांना उपलब्धी नव्हती, काहीही गोष्टी त्यांच्या हातात नव्हत्या. बरं, बाहेर पडल्यानंतर सतत चिखलफेक, सतत विरोध. आज ती परिस्थिती थोडीशी निवळली. आज महिला काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रात. आज त्यांनी सावित्रीबाईंकडनं काय घेतलं पाहिजे असं वाटतं? मला फार असं वाटतं फक्त त्यांनीच असं नाही, सर्वांनीच संयम घेतला पाहिजे. हरणार नाही हे घेतलं पाहिजे. कारण का आज ना फार पटकन डिसअपॉइंटमेंट यायला लागले लोकांना, फार पटकन गिव्हअप करतो आपण. बरोबर. एवढ्या लवकर जर त्यांनी गिव्हअप केलं असतं तर आज इथपर्यंत आपण आलोच नसतो. खरं. आम्ही जेव्हा हा विषय मांडायचा प्रयत्न करत होतो, आम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल ऑफिसमध्ये सुद्धा बोलत होतो, तेव्हा प्रत्येकाचे अनुभव होते.
तर टीममधनं काही लोक म्हणत होते की आमच्या घरी पण मुलगी आहे, तिला शाळेत जायचा कंटाळा येतो, अभ्यास करायचा कंटाळा येतो. तेव्हा त्या टीम मेंबर सांगतात, अगं तुला शाळेत जाता यावं म्हणून ज्या खस्ता खाल्ल्या आहेत कोणी, मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी जर त्या खस्ता खाल्ल्या नसत्या तर तुझ्या हातात आज एक पुस्तक आलं नसतं. सो माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सांगणं कर्मप्राप्त आहे, कारण हा प्रवास तिथून सुरू झालेला आहे. आपण म्हणतो 1830 पासून हा अभिमानास्पद प्रवास सुरू झालेला आहे, ज्याची फळं आज आपण बघतोय, ज्याची फळं आज आपल्याला मिळत आहेत. खरं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज या माध्यमातनं, एका गोष्टीच्या माध्यमातनं जेव्हा सांगितलं जाणार आहे, कारण माध्यमांचा प्रभाव हा असतोच. आज जसं आपल्या आपल्या घरातल्या लहान मुलींना किंवा मुलांना सुद्धा कसं वागावं हे जर शिकवायचं असेल तर सावित्रीबाईंचा हा जो सगळा प्रवास आहे तो आपण दाखवला पाहिजे. आणि त्या दृष्टीने वाहिनी म्हणून एक जबाबदारीचं खूप मोठं पाऊल तुम्ही उचललंय. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपण वाहिनीसाठी आणि वाहिनीच्या या विचारासाठी केली पाहिजे. या मालिकेचं सादरीकरण करताना तो इतिहास शोधून काढणं, त्यातले संदर्भ शोधणं, त्याचं संशोधन करणं, यासाठी तज्ज्ञ व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अर्थातच ती संपूर्ण टीम तयार आहे. पण मी आत्ता या मालिकेचे संवाद लेखक आणि तज्ज्ञ म्हणून जे या मालिकेसाठी काम करत आहेत प्रताप गंगावणे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी, हो सावित्री आई, सावित्री आई. प्रताप सर, खरंच कठीण आहे हे सगळं शोधून काढणं. म्हणजे आम्ही अवाक होतो जेव्हा तुम्ही त्या सगळ्या इतिहासाच्या पानांना आमच्या पुढे असा आणून ठेवता. पण आज त्यांच्या कर्तृत्वाविषयी तुमच्या दृष्टीने, तुमच्या माध्यमातनं आज काय त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी सांगाल सावित्रीबाईंच्या? प्रथमतः आदरणीय प्रेक्षक, रसिक, पत्रकार मित्र, मान्यवर सगळ्यांना नमस्कार. त्याचबरोबर स्टार प्रवाह जी आता आघाडीची वाहिनी आहे त्या सर्व तंत्रज्ञांना, त्याचबरोबर सतीशजी, अभिजित सर, त्या सर्वांना मी अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचबरोबर जगदंबा क्रिएशन, अमोल कोले सर आणि सगळी टीम. हा विषय खूप महत्वाचा आहे सर. 2008 साली मी स्टार प्रवाहाची एक मालिका लिहिली होती, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्याच्यानंतर हा एक पुन्हा एक गोड अनुभव मला आता या निमित्तानं मिळतोय. हा माझा ह्या ह्या वाहिनीशी अनुबंध आहे. विषय असा आहे की भारतीय समाज हा कधीही कुठल्याही काळामध्ये वैचारिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण नव्हता. आणि सावित्रीबाई फुले यांचा जो कार्यकाळ आहे तो 1840 पासूनचा सुरू होतो. आणि या काळामध्ये जी काही सामाजिक परिस्थिती होती ती विदारक परिस्थिती होती. म्हणजे आशीर्वाद सुद्धा दिला जायचा तो अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अशा पद्धतीचा तो आशीर्वाद असायचा. किंवा दुसरा आशीर्वाद असा असायचा की सौभाग्यवती भव. याच्या पलीकडे कुठला आशीर्वाद नव्हता. परंतु ह्या आशीर्वादामध्ये हा एक शाप सुद्धा दडलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचं कार्य तुम्ही आता सांगितलं, सतीश सरांनी सांगितलं, मी काही वेगळं सांगत नाही याच्यामध्ये. पण समाज कसा होता, समाजाची मानसिकता कशी होती आपली, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेला गौतम ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये आहेत, आपल्या त्यांची जी अतिशय सुंदर त्रैलोक्यामध्ये तिच्या सौंदर्याची वाखाणणी आहे,
पहाट झालेली आहे, कोंबडा आरवतो आणि ते गौतम ऋषी बाहेर पडतात आणि त्या सौंदर्याला भुरळलेले इंद्रदेव तिथे जातात झोपडीमध्ये गौतम ऋषीचं रूप घेऊन. आणि ते रूप घेतल्यानंतर तिला असं वाटतं अहिल्याला की पुन्हा गौतम ऋषी माघारी आलेत. गौतम ऋषी तपश्चर्याला चाललेत, नदीला स्नान करायला चालले. त्यांच्या असं लक्षात येतं की अजून खूप वेळ आहे सूर्योदय व्हायला किंवा ब्रह्ममुहूर्त व्हायला. पुन्हा ते माघारी येतात तेव्हा असं लक्षात येतं की घरामध्ये इंद्र स्वतःचं रूप घेऊन उभा आहे. प्रसंग पहा तुम्ही. गौतम ऋषीला हे कळल्यानंतर त्यांनी शाप दिला इंद्राला की तुझ्या शरीराला सहस्त्र भग पडतील, आणि अहिल्याला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील. ही मानसिकता त्या समाजाची आहे. तो समाज 1840 सालापर्यंत 1850 सालापर्यंत तीच मानसिकता घेऊन चाललेला होता. किंवा जी स्त्री नदीवर जायची आणि मातीचा म्हणजे वाळूचा घट तयार करायची, वाळूची घागर तयार करायची, सापाची सर्पाची चुंबळ करायची डोक्यावर घेण्यासाठी, आणि त्या वाळूच्या घागरीमध्ये ती पाणी घेऊन यायची. असं सत्व, असं सत्पण ज्याला म्हणतो आपण, असंच सत्पण त्या जमदग्नीची पत्नी रेणुका माता त्यांचं होतं. परंतु त्या नदीवर गेलेल्या असताना एक दिवस तिला चित्रगंध नावाचा एक गंधर्व आपल्या महिलांच्या सोबत स्नान करताना दिसला, आणि तिच्या मनात असा विचार आला की आपण सुद्धा आपल्या पतीबरोबर एकदा अशी जलक्रीडा करावी. आणि हा फक्त विचार तिच्या मनात आला आणि तो वाळूचा घडा तयार करण्याचं सत्व तिचं निघून गेलं. आणि मग ती निघून आली. पाणी न घेता आल्यामुळे जगदंबींना ते लक्षात आलं की तिचं सत्व संपलेलं आहे, तिच्या मनात वाईट विचार आलेला आहे. वाईट तर काहीच विचार नव्हता आला, खरं तर तिला तिच्याच नवऱ्याबरोबर अशी जलक्रीडा करायची होती, पण हा केवळ वाईट विचार तिच्या मनात आला म्हणून आपल्या मुलाला सांगून तिचं शिर छाटण्यात आलं. ही शिक्षा स्त्रीला अशा सामाजिक वैचारिक दृष्टिकोनातून तो 1800 शतकातला 19व्या शतकातला समाज जगत होता. त्यामुळे सोपं नव्हतं, काही बदलणं हे सोपं नव्हतं. मानसिक गुलामगिरी. आणि स्त्रीच्या बाबतीत म्हणजे ज्या वेळेला मुलगी झाल्यानंतर ती जर नकोशी असेल, ती जर तिला जन्म द्यायचा नसेल किंवा तिला जर जिवंत ठेवायचं नसेल, तर त्यावेळेला स्त्रीला दुधामध्ये बुडवून मारलं जायचं. अशी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती होती. किंवा स्त्री म्हणजे काय, तर जमिनीवर सांडलेलं तेल आहे, ते काय जमिनीमध्ये मुरून परत ते घेता येत नाही आपल्याला. अशा धारणेतून जो समाज जगत असताना सावित्रीबाईंचं कार्य पुढे टाकलं. फार मोठी अवघड गोष्ट आहे, कारण मानसिक गुलामगिरी ही त्या काळात होती आणि म्हणून त्यांनी जे जे काय पुढे केले सगळ्यांना माहिती आहे. परंतु समाजाची व्यवस्था बघा. म्हणजे आता मगाशी तुम्ही बोलात की गावामधून जात असताना मी स्वतः पाहिलेलं आहे माझ्या लहानपणी, की प्रथम जर गावाच्या बाहेर जायचं असेल, पाहुण्यांच्याकडे जायचं असेल, तर त्या घरातील महिला मागे थांबायची, पुरुष पुढे जायचं निघून. ती महिला आपली वाहना आपल्या चपला हातात घेऊन ती गावाच्या बाहेर गेल्यानंतर ती पायामध्ये घालत असे, आणि मग गावाच्या बाहेर ते दोघे जण एकत्रित पुढे जात असत. परंतु कुणाची हिंमत नव्हती कुठल्या स्त्रीची डोक्यावरून पदर खाली पडण्याची आणि त्यांच्याबरोबर चालण्याची. चपला घालणं तर लांबच राहिलं. म्हणजे अशा परिस्थिती. आणि त्याला खानदान असं म्हटलं जायचं, खानदानी स्त्री आहे. किंवा त्याला एक कुंपण घालून द्यायचं, किंवा सूर्याला सुद्धा हिचं नख नजरेला पडलेलं नाही अशी स्त्री, ती ग्रेट आहे. अशा मानसिकतेमध्ये तो समाज जगत होता आणि त्याच्यातून सावित्रीबाईंनी हे कार्य उभं केलेलं, त्याला फार महत्व आहे. बोलतोय आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरतायत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी, त्यांच्याही आधीची पिढी शिकली, आणि म्हणून आज आपण शिकतोय, आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत.
आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते. अगदी अगदी खरं. ताई, तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी ह्याच नोटवर मला मोनिकाला स्टेजवर बोल असं वाटतं. बरं. जी आमची प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट मोनिका नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई. म्हणजे प्रोमोत आपण पाहतोय की चिखल आणि सगळं असं म्हणजे अंगावर थुंकणं असेल, चिखल उडवणं असेल, शेणाचे गोळे फेकणं असेल. पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासोबत एक सेवक ठेवला होता किंवा एक शिपाई घेऊन त्या जायच्या. म्हणजे त्या काळातला त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया. आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्याच्यात अगदी एक वाक्य मला आज आवर्जून हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्या आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला, हा सगळा त्रास त्यांनी सहन केला, पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या, त्रागा केलेला, राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही. उलट त्या असं म्हणाल्या की हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते. किती मोठा विचार होता हा आणि हे सोपं नव्हतं, पण ते आज तुम्हाला पेलायचंय आणि ते तुम्हाला आमच्यासमोर मांडायचंय. अमोल, मोठी जबाबदारी आहे निर्माता म्हणून. अभिनेता म्हणून तर तू करतोच आहेस, पण निर्माता म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे. आज का वाटलं हा विषय पुढे का? हा विषय करावा ही खूप वर्षांची खरं तर इच्छा होती. म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो. कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे का तर ती नाहीये. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे. आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि नवऱ्याची सुद्धा. आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे. पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचं मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब क्रिएशन्सला ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शोसाठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे. निर्माता म्हणून हो, जगदंब क्रिएशन्स साठी ही एक मोठी जबाबदारी आहे. कारण जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास, तुम्हाला तो त्यावेळचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊन तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी, मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं, असे ती दुधारी खरं तर तलवार असते. आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी. पण मी जगदंब क्रिएशन्सच्या माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे. म्हणजे गंगावणे सर असतील, घनश्याम असतील, नितीन कुलकर्णी सर असतील, लतिका सावंत असतील, पौर्णिमा ओक असतील, दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील, सचिन गद्रे असतील, DOP पप्पू साहू असतील, म्हणजे ह्या संपूर्ण टीम विषयी मला हा विश्वास आहे की हो, राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती, जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करू. वा. पण या सगळ्यामध्ये या कलाकारांची निवड हा एक खूप मोठा विषय होता. मला वाटतं सतीश, मोनिका
कोण उत्तर देईल? आता मी सावित्रीच्या लेखीकडे तिच्याच सोबत, कारण हे दमदार कलावंत त्या भूमिकांमध्ये असणं हा एक महत्वाचा विषय आहे त्यातला. आज स्टार प्रवाहाची सगळी धुरा मोनिका रणदिवे सांभाळते माझ्यासोबत. तिच्याच सोबत माझ्या अनेक सावित्रीच्या लेखी सुद्धा झालेल्या आहेत, ज्यांचं मी थोड्या वेळाने ह्या व्यासपीठावर त्यांना रिक्वेस्ट करणार आहे यायला. पण आधी आपण मोनिका सोबत उत्तराने तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर सतीश सर देतील. पण माझ्याकडे एक छोटं माझं मनोमत आहे की आपण सगळे खूप इतिहासाबद्दल बोललो, सेलिब्रेटिंग विमेन एम्पॉवरमेंट ह्याच्यावर बोललो. काल जेव्हा मी हा प्रोमो बघितला ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर एक छोटी चर्चा झाली आणि मी तेव्हा बोलले आणि तेव्हा मला खूप ओव्हरवेल्मिंग झालं. बरोबर. आणि मला असं वाटलं की ही एक इमोशन आहे, नुसता एक शो किंवा सिरियल नाही आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट मी काल बोलले होते की एज्युकेटिंग अ वुमन, एज्युकेटिंग अ नेशन. जसं तू बोललीस की आत्ता आपण म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली. पण मला हा प्रश्न खरंच विचारायचा आहे आणि मी हा स्वतःलाही विचारते आणि सगळ्यांना विचारायचं आहे की आर वी रिअली गिव्हिंग जस्टिस टू दिस लाईन? आजच्या काळात आपण सगळं बोलतोय की मुली खरंच पुढे गेल्यात, सगळं केल्यात, पण अजूनही या एज्युकेटेड समाजात हुंडाबळी होतो. बरोबर. बायकांवर अत्याचार होतात. तर मला एवढंच म्हणणं आहे की मला ह्या सब्जेक्टमधनं, आता आम्ही लहानपणापासून हे वाचत आलो आहे, ह्या सब्जेक्टपासून मला एवढंच म्हणायचं आहे की 200 वर्षापूर्वी मी हे नाही नुसतं म्हणणार की सावित्रीबाई फुलेंनी शाळा उघडली, मी हे म्हणेन की त्यांनी विचार उघडले. खरं. आणि आत्ता जेव्हा माझं असं खूप मनापासून माझं असं सांगणं आहे की ही जेव्हा सिरियल ऑन एअर येईल आणि लोक बघतील तेव्हा नुसतं एक ऑटोबायोग्राफी, आत्मकथा किंवा नुसती त्यागाची गोष्ट न होता त्यांचा जो विचार होता, या दाम्पत्याचा जो विचार त्यांनी केला. कारण मला असं वाटतं विदाऊट दिस रिफॉर्मिस्ट थिंकिंग किंवा सुधारक थिंकिंग जर हे नसतं तर नुसतं एज्युकेशननी मला नाही वाटत काही फरक पडला असता. तर माझी अशी खूप इच्छा आहे की ही जेव्हा सिरियल येईल तेव्हा लोकांनी हा विचार जरूर समजून घ्यावा आणि त्याच्यावर काहीतरी वाटचाल करावी. दॅट इज ऑल आय वॉन्ट टू से. आणि अमोल सर, कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. अँड मला अभिजित खाडेला बोलवायला जरूर आवडेल कारण माझ्या टीममधनं तोच ही रिस्पॉन्सिबिलिटी पेलणार आहे. तर अभिजित, कॅन यू कम ऑन स्टेज? सतीश सर, थँक्यू सो मच दॅट यू कॉल्ड अस हिअर टुडे. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी, हो सावित्री आई, सावित्री आई. नरेंद्र मुदवाळकर प्लीज, तू पण ये. नरेंद्र, या दोघांच्या खांद्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. There is one more person I want to really clap for, संतोष पाटील and his team. त्यांनी अतिशय सुंदर प्रेझेंटेशन आणि प्रोमो दिला आणि खूप ओव्हरवेल्मिंग कलाकार आहे. पण सतीश, पुन्हा एकदा या दोघांची निवड हा विषय महत्वाचा आहे. कोणती भूमिका पेलण्यासाठी ती समज असणं आणि त्या समजीसोबत रसिक प्रेक्षकांनी त्या त्या भूमिकेमध्ये त्या त्या कलाकारांना पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून आपला प्रोमो हिट होतो ते मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं असतं. मी
थोड्या प्रमाणात लेखक आहे, थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे, थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार कोण हवंय. अगदी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर, ह्या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची आहे, तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका, ही पात्र मांडणारी मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार. आज अमोल सरांबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आज मधुराणीबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलतं. मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो. मी कास्टिंगवर खूप मेहनत करतो. म्हणूनच हा प्रश्न होता. त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये ह्या दोघांव्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला नाही. वा. कारण का ह्या स्क्रिप्टनी किंवा ह्या गोष्टींनी हे कास्टिंग मागून घेतलंय असं माझं म्हणणं आहे की हा प्रयत्न. आणि मला खरंच सांगतो, मी अमोल सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा मी त्यांना म्हटलं की हे करायचं आहे. मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होतं की मधुराणीने आई कुठे काय करते त्यानंतर ब्रेक घेतला. पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला आवडेल. तेव्हा तिने पॉज घेतला आणि म्हणून म्हणजे ती मला लहानपणापासून ओळखते. मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही, पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक महत्त्वाचं आहे. आणि मग मी तिला म्हटलं बरं आता मी फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो, त्या मेसेजला रिॲक्ट. तो मेसेज वाचल्यानंतर तिने मला परत फोन केला. मी ट्रेनमध्ये होतो ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर ती मला म्हणजे दोघांचाही होकार 4 सेकंदाच्या आत आला होता. वा. एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात, आज जगदंब सारखं इतकं प्रोवन आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभं आहे, आमच्या सोबत ते काम करणार आहे. त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करावं असं मनात सुद्धा आलं. आणि ते इतकं 100% झालंय. कारण मी आत्ताच प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांना हीच दिली की तुम्ही दोघेही वाटताय, आम्हाला जाणवतंय तुम्ही ती भूमिका साकारताय, पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवतं. मी एक ऑफिस मधली रिॲक्शन सांगतो, ती सांगायची नसते ऍक्च्युली. ओके. पण सांगायची वाटते. अरे बाप रे, ही तर आईच्या पुढची भूमिका आहे. मधुराणींनी एका एक्सप्रेशन मध्ये, एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मनं जिंकून घेतली. ऑफिसची पहिली रिॲक्शन. ग्रेट. त्याच्यासोबत हात पकडला तेव्हाच. त्याच्यासोबत सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती की असा नवरा पाहिजे. वा. त्यामुळे आधी डोळ्यांनी बोलणारे कलाकार आणि मग संवादाने बोलणारे कलाकार फार कमी भेटतात. खरं. त्याच्यापैकी हे 2 कलाकार आहेत. नक्कीच. टाळ्या जरा जास्त जोरात झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी. खरोखरच ही भूमिका पेलणं सोपं नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका म्हणजे कौटुंबिक मालिका आणि अशा प्रकारच्या मालिका जिथे ते व्यक्तिमत्व तुम्हाला साकारायचे, काही अभ्यास मागे निश्चितच लागतो. आणि तुम्ही दोघेही अभ्यासू कलाकार आहात. त्यामुळे या भूमिकेचा अभ्यास म्हणून मधुराणी काय वेगळे प्रयत्न करतेस? निश्चितच. कारण आता आपण फार पुढे निघून आलोय. 150, 200, 250 वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती, ते प्रतल काय होतं, काय स्त्रीची अवस्था होती, समाज काय विचारांनी चालत होता हे समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा, लतिकानी आणि अमोलनी. तो जेवढा जमेल तेवढा ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते. पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल, आपल्याला घटना समजतील. आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं, सावित्रीबाईंनी ते केलं, ज्योतिबा हिच्या त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले. पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ते माझं काम आहे कलाकार म्हणून. की आपण म्हणतो संघर्ष केला, पण ते इतकं सोपं असेल का? त्या किती वेळा पडल्या असतील, जडल्या असतील, खचल्या असतील, कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या एक अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या.
त्या हळव्या होत्या. ते स्पिरिट पकडणं त्यांच्या त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो, पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं, ते स्पिरिट पकडणं, मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे. मला असं वाटतं हे पुरेच आहे. खरं तर सतीश म्हणाला तसं की त्या एका एक्सप्रेशननीच खरं तर तू जिंकलंयस आता. त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत. पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयित्री होत्या, उत्तम कवयित्री होत्या. तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल. ऐकवतो, गाऊन ऐकवतो. वा वा. बघ किती कारणं आहेत कास्ट. येस, नक्की. किती अभ्यास कलाकार. मला वाटतं याच्यात सगळं सारच आलंय. हो. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, त्यांची गोडवाणी मनी घुमे, महार मांगांची करते मी सेवा, आवडीच्या देवा स्मरुनिया, सेवा सत्य धर्म देई समाधान, सेवा सत्य धर्म देई समाधान, ठेवी शांत मन आपले रे, ज्योतिबांचे बोल मनात परसा, ज्योतिबांचे बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी, सेवेच्या भावाने सेवा जे करीती, धन्यता पावती मानवात, ऐसा बोध देती अनुभवे ज्योती, मनात ठेविती सावित्री मी, मनात ठेविती सावित्री मी. गोष्टी खरं तर पुढे येत आहेत. नाहीतर आपल्याला ती एकच गोष्ट माहिती आहे की सावित्रीबाई निघाल्या, त्यांच्या अंगावर चिखलफेक झाली, पण त्याच्या पलीकडे सावित्रीबाई आणि त्यामागे तिच्या बरोबर उभे राहणारे महात्मा फुले. त्यांचं कपल म्हणून पण त्यांची जी गोष्ट आहे, हो. त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच इतका उल्लेखनीय आहे. खरं की एक सपोर्टिव्ह हजबंड किंवा एक सपोर्टिव्ह वाईफ, हो, त्यांच्या दोघांमधली आपापसातली केमिस्ट्री सुद्धा खूप सुंदर. खरोखर खरोखर एकमेकांना इतके समजून होते ना, ते कमालीचे. म्हणजे एक प्रसंग असा आहे की सावित्रींना मूल होत नव्हतं आणि नायगावरून त्यांच्या माहेरावरून काही त्यांच्या घरातले लोक आले आणि त्यांनी सांगितलं की मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्ही दुसरी सवत आणा. तेव्हा ज्योतिबा असे म्हणतात त्यावेळेला की सावत का आणू मी, सवता का नको, बर सवता का नको, सवत आणण्यापेक्षा सवता आणू ना आपण, तिच्यात काय दोष असण्यापेक्षा माझ्यात सुद्धा दोष असू शकतो हा विचार त्यावेळेला सांगितलेला. म्हणजे काय दोघांची केमिस्ट्री असेल किंवा दोघांची इन्व्हॉल्वमेंट काय असेल हे पाहण्यासारखं आहे खरंच. खूपच खूपच. आणि म्हणजे त्या काळी एका पुरुषाने हा विचार करणं हा खूप मोठा विषय आहे. अमोल, मला वाटतं अभिनेता म्हणून तुझी जबाबदारी आणखीन ती तर आहेच, पण जसं मधुराणीला म्हटलं की त्याचा अभ्यास, आतापर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा तू उत्तम रीतीने आमच्या समोर आणल्यास, तर ही व्यक्तिरेखा साकारताना तू तुझा अभ्यास कसा करतोय?
नाही, खूपदा त्यामध्ये होतं असं ना की ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना कधी कधी आउट इनवर्ड प्रवास करावा लागतो, कधी कधी इन आउटवर्ड प्रवास करावा लागतो. तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो. कारण त्यामध्ये होतं असं, जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचता, गुलामगिरी वाचता, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात एकता निखारा बांधून केलेला संसार आहे. तुम्ही गुलामगिरी वाचा, तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा, तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचा, तुम्ही तृतीय रत्न सारखं नाटक वाचा. हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो. आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल. हा जो सावित्रीबाईंचा आम्ही सरांशी चर्चा करताना कायम एक गोष्ट म्हणतो की खरं तर नेवसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल. बरोबर. तर ती जी सत्यवानाची सावित्री होती का, तर त्या सत्यवानाच्या सावित्री पासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे ना, हा प्रचंड मोठा, याच्यामध्ये सामाजिक भान आहे, याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे, त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत. आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना, हा 3 पातळ्यांवर वेगवेगळा आहे. म्हणजे तो आधी वैयक्तिक पातळीवर आहे. मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल, आणि माझ्या बायकोने का शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल. इथून वैयक्तिक पातळी सुरू होते, त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते. तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल, आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो. मगाशी सतीश सर आणि गंगावणे सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे 3 लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे. त्यावेळचा काळ, त्यावेळचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज. खरंच आहे. आणि जेव्हा जेव्हा जितकं आपण आत त्याच्यात शिरणार आहोत तितक्या खरं तर नवीन गोष्टी येणार आहेत. एकच शेवटचा प्रश्न मला खरं तर तुम्हाला तिघांना विचारायचा आहे. आज महाराष्ट्रात आपण सगळीकडे जातो, तुम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाता, सतीश सर तुम्ही एक वाहिनी म्हणून लोकांसमोर येता. आजच्या काळाचा ह्याचा जो रिलेव्हन्स आहे या विषयाचा, तो अगदी थोडक्यात मला तुमच्या तिघांकडनं ऐकायचं आहे की आज नेमकी या विषयाची गरज ही काय आहे. सतीश. नाही, मी शेवटी बोलणार आहे. बरं, सुरुवात मधुराणी. मला वाटतं मोनिका म्हणाली तसं की आपण म्हणतोय की बदल झालाय, बऱ्याच अंशी झालाय, 100% खूप प्रमाणात झालाय. पण तरीही आज स्त्रीचं स्थान हे दुय्यमच आहे. आजही अनेक ठिकाणी तिला लग्न तिच्यासाठी महत्वाचं मानलं जातं, ना की तिचं शिक्षण आणि करिअर. लग्न झालंय म्हणून शिक्षण सोडायला लागतं. मग काय आता नवरा कमवतोय तर तुला नोकरीची काय गरज आहे म्हणून घरी बसायला लागतं. ज्या बाहेर पडतायत, काहीतरी करू पाहतायत, त्यांना वर्क प्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंट पासून ते डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत, ते हुंडाबळीपासून अनेक गोष्टींना आजही स्त्रिया, माझं मत आहे की प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे. आत्मसन्मानासाठी लढते, आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला, रिस्पेक्टसाठी पण झटणाऱ्या आणि लढणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आहेत. तर मला असं वाटतं की आज आपण इथून इथपर्यंत आलोय, पण तरी बराच प्रवास आपल्याला अजून करायचा आहे. आपलं स्थान निर्माण करण्यासाठी, स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी, आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय हे समजण्यासाठी. तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेव्हलवरती झगडतीये, लढतीये, तिला तिचा लढा अजून खंबीर, सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आहे, आणि ती सावित्री असणार आहे. कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावेत तसे आदर्श नाहीत. इन्फ्लुएन्सर्स आहेत पण आदर्श नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशाल प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला तिच्या लढ्यात, मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो, ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे, पॉवर देणारे, अशी मला खात्री. अगदी आम्हालाही खात्री आहे या मालिकेच्या माध्यमातून. अमोल, यामध्ये एक योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी अंडरलाईन करू इच्छितो. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे, हे जे
फॉलो करण्याचं एक नातं आहे. तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये. बर. हां, केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून, पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे, अमेरिका नाही, इंग्लंड नाही. याचं कुठेतरी एक रूट हे सावित्रीबाईंपर्यंत जातं, कारण पुढचा जो संपूर्ण प्रवास आहे महात्मा ज्योतिराव फुलेंपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो प्रवास आहे, त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे. आणि आजच्या काळातही म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा 33% आरक्षण येईल. आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे, 50% आरक्षण आहे. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी हे बघतो. आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या, एकूण महिलांची संख्या खरोखर वाखाणण्यासारखी. चॅलेंजेस आहेत का? हो, डेफिनेटली चॅलेंजेस आहेत. पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाप जगात नाही, आणि बहिणीच्या पदरामागं लपावंसं वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही. जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना, कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्माला होते शेजारच्या घरात यावेसे वाटतात, पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात, आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात. जेव्हा सावित्रीबाईंनी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरणी झाली आहे त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल. त्यामुळे उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पावलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून समोर. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की इतक्या ठामपणे पाठीमागे उभा राहणारा आपला नवरा असावा. जे वाक्य होतं की असा नवरा सगळ्यांना हवा, तर हा थॉट जो आहे, हा विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे. सतीश, काय सांगा? मला असं वाटतं मधुराणींनी आणि अमोल सरांनी व्यवस्थित आणि चोख उत्तर दिलंय. मला फक्त त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन असं सांगायचं आहे की ही मालिका माझ्या मुलीसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आज घर सांभाळून तिचं कामसुद्धा सांभाळते. त्यामुळे आपण आपले जे काही आत्ता आपण बोलतोय, जे आपल्या गप्पा रंगल्या आहेत ते संपवायच्या आधी मला काही लोकांना या व्यासपीठावर बोलवायचं आहे आणि हे सांगायचं आहे की जो प्रवास आज सावित्री आई ज्योतिराव फुले यांनी सुरू केला तो आज आपल्या समोर तरी कुठपर्यंत आलेला आहे. माझे कमर्शियल हेड जे आहेत ना ते मीनाक्षी आहेत. मीनाक्षी प्लीज. स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस. माझी SNP हेड जी आहे ना ती शीतल आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम सोनाली करते. जाऊ नको सोनाली स्टेजवर. ही सोनाली आमची PR हेड आहे. आपण संतोष पाटीलची टीम बघतो, OAP टीम जे प्रोमो लिहिते, त्या प्रोमो टीम मधली खूप महत्वाची सदस्य आरती. मी प्रत्येक वेळी असं ऐकतो की कॅप्टन नेहमी ट्रॉफी उचलला जातो, पण टीम असते दॅट मेक्स द कॅप्टन लुक गुड. सो माझ्या टीम मधली जी फळी आहे, जी माझी काळजी घेते आणि फक्त मी दिसतो पुढे, अंकिता, क्षमा आली, अश्विनी आली,
प्रियंका सावित्री आई, सावित्री आई, नभाची निळाई. फक्त बघा सावित्रीच्या लेखी काय काय करतायत. या मालिकेचे कॉस्ट्युम जे करते ते पौर्णिमा ओके. सावित्री आई, पटकथा जी लिहिते ती माझी लहानपणीची मैत्रीण लतिका सावंत हे होती. नमन तुझ्या पायी, हो सावित्री आई. कौस्तुभ बेडेकरची इतकी मोठी जबाबदारी सांभाळतो त्याला मी शेवटी बोलवणार आहे, कारण का आज आपण मागे उभा राहायचा दिवस आहे. त्याच्या टीम मध्ये समृद्धी आहे, नम्रता आहे, उषा आहे. प्लीज या, प्लीज प्लीज. आणि नुकतीच आम्हाला जॉईन केलेली अवनी पण आहे. या अवनी आहे. बायकांनी पुढे या प्लीज. या या साईडला या, समृद्धी इथे, उषा या साईडला, थोडा सरका अवनी इथे या. आणि एक छोटी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी कॅमेरे तिथेच ठेवून आज इथे उपस्थित असलेल्या जितक्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी या मंचावर यावं. दाखवून द्यायला की सावित्री आईनी काय सुरुवात केली आणि कुठपर्यंत आणलं. प्लीज या पत्रकार मैत्रिणींनी, प्लीज या, प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे, प्लीज या. एकही मुलगी खाली नको, प्लीज या. गणेश बायकोला पाठव. कार्यक्रम सुरू होताना आपण फुलवा खामकरच्या ग्रुप कडनं एक परफॉर्मन्स बघितला. फुलवा कुठे गेली? बोला ना. फुलवा आली का गेली? फुलवा अजून या ना इथे, या सगळ्यांनी या ना प्लीज. फुलवाची टीम आली आहे. श्रीमयी आली आहे का? सोनाली कुठे आहे? सोनाली मिटी क्रिएशन्स मधनं जितक्या मुली इथे आहेत त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावर चलिए पटकन तसे तुझ्या या प्लीज. पाहुणी भरारी घेतली आम्ही दिशा तुली. तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तबात तू मशाल आल्या का सगळ्या? तू जन्माचा सुख बना. आता म्युझिक थांबवा ना. आता तुमच्या सगळ्यांतर्फे एक कोण बोलणार आहे ते सांग. कोणीतरी तर बोललं पाहिजे, कोणीतरी एक बोललं पाहिजे. अतिशय सुंदर सोहळा, स्त्रियांचा सन्मान, या सगळ्या स्त्रियांना सलाम आणि सर आणि स्टार प्रवाहाचे आभार. अतिशय अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे आजचा आणि फार शुभेच्छा. अतिशय सुंदर प्रोमो. मधुर आणि मोलसर सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा. फार अभिमान वाटावा असा हा क्षण आहे आजचा. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहाचे आभार आणि थँक्यू सो मच. आणि या सगळ्या स्त्रियांसाठी आपण सगळे एकदा हिपी हुर्रे म्हणूया. हिपी हुर्रे. याला जोडणारी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे सावित्रीबाईंनी त्या काळी महिला मंडळ पहिलं चालू केलं. संक्रांतीचे दिवस होते, तिळगुळ समारंभ त्यांनी केला
आणि पहिलं महिला मंडळ चालू करण्याचा मान सुद्धा सावित्रीबाईंना. त्यामुळे तिथून आजपर्यंत अशी ही परंपरा आहे. सावित्रीबाई सगळ्याच दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत, पण त्या लेखणीच्या माध्यमातून आणि मालिकेच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा सतीश सर आणि संपूर्ण टीम, स्टार प्रवाह सगळ्यांचं अभिनंदन. काहींची नावं राहिली आहेत त्यामुळे त्यांचं श्रेय आपण नक्कीच देऊ. निर्माते घनश्यामराव विलास सावंत, आपण जिथे आहात तिथे उभं राहा, आपलं अभिनंदन. संशोधन संवाद लेखन अर्थात प्रताप गंगावणे. संशोधन राजाराम सूर्यवंशी, आपण जिथे आहात तिथे उभं राहा. स्क्रीन प्ले लतिका सावंत. क्रिएटिव्ह डायरेक्टर सचिन गद्रे. डायरेक्टर कार्तिक केंडे. सेट डिझायनर नितीन कुलकर्णी. DOP पप्पू साहू. कॉस्ट्युम डिझायनर पूर्णिमा ओक. एडिटर अमेय गोडकर. VFX राहुल बोरासे. आणि हे शीर्षक गीत जे आपल्यापर्यंत आले मंदार चोळकर, आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी लिहिलंय आणि संगीत आणि गायक आहेत आदर्श शिंदे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन.